बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। गोसेखुर्द या विदर्भातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय जलसिंचन प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती। यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिलेत। गोसेखुर्द धरण आता पूर्ण होतंय। धरणाच्या वरच्या बाजूलाही शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाळ्यानंतर अनेक महिने पाण्याखाली बुडीत असतात। बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता जलसंपदा आणि महसूल विभागाकडून अधिग्रहित होत आहेत। मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। एबीपी माझाच्या याच बातमीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं आहे। गोसेखुर्द प्रकल्पाच्या संदर्भातली एक बातमी आज एबीपी माझाने प्रसारित केली आणि त्याच संदर्भामध्ये जे शेतकऱ्यांचे आरोप आहेत त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर गिरीशजी महाजन आहेत। सर, एक बातमी आज एबीपी माझावर दाखवली जाते आहे। रजत वशिष्ठ आमचे जे वरिष्ठ पत्रकार त्यांनी ही बातमी केली। गोसेखुर्द प्रकल्पामध्ये जे बॅकवॉटर्स आहे त्याच्यामध्ये ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या पाण्याखाली अजूनही आहेत, फेब्रुवारी महिन्यापर्यंत देखील पाण्याखाली आहेत, त्यांच्या जमिनी अधिग्रहित न करता ज्यांच्या जमिनी पाण्याखाली नाही आहेत, ज्या प्रकल्पापासून लांब आहेत, त्यांच्या जमिनी आधी अधिग्रहित केल्या गेलेल्या आहेत असं त्यामध्ये समोर आलेलं निष्पन्न झालेलं आहे। काय वाटतं याच्यावर, या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात? नाही, आपल्याकडूनच मला ही बातमी आता कळते आहे, पण निश्चित या संदर्भामध्ये कुणावरही कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही। जर जमिनी पाण्याखाली आलेल्या आहेत तर त्या अधिग्रहित कराव्याच लागतील। आता अनेक ठिकाणी असं होतं की कुठेतरी फुगवटा होतो, कधीतरी मग धरणामध्ये गाळ भरला तो, मग अजून पाणी बाहेर जातं। तर आमच्या हातनूरमध्ये अजूनही अधिग्रहण सुरू आहे इतक्या वर्षानंतर सुद्धा, 30 वर्षानंतर 25 वर्षानंतर सुद्धा। पण मला वाटतं असं जर कुठे काही असेल तर निश्चित मी चौकशीचे आदेश देतो लगेच। ईडी माझ्यासोबत आहेत आता इथे बैठकीला, आणि मी त्यांना सांगेल आणि पुन्हा आपण त्याची पाहणी करून चौकशी करून जे काही नियमानुसार असेल, त्यात जी सत्यता असेल ते पडताळून आपण शेतकऱ्यांना त्याचा मुआवजा काय असेल तो देऊ। शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला तर शेतकऱ्यांचे असे आरोप आहेत की काही त्यामध्ये मिडलमन किंवा दलाल कामाला आहेत किंवा काही अधिकारी जे आहेत ते देखील भ्रष्टाचार याच्यामध्ये करत आहेत, तर अशा अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार का, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। नाही, मला वाटतं मी ते सांगितलं की खरंच जर पाण्याखाली जमिनी असतील आणि त्यांना जर ॲक्विशन झालं नसेल, भूसंपादन झालं नसेल तर आम्ही ते तात्काळ करू ना। त्यातला मिडलमॅन किंवा दलालांचा हा विषयच नाही। जे सत्य असेल ते आम्ही तपासून घेऊ आणि 100% त्यांना काय कॉम्पन्सेशन देण्यासारखे नियमानुसार असेल ते आम्ही त्या ठिकाणी नक्की देऊ। तोच प्रश्न आहे, पण थोडंसं वेगळं येणं विचारतो, अधिकारी जर ह्याच्यामध्ये दोषी सापडले या चौकशीमध्ये तर त्याच्यावर कारवाई करणार का? नाही, मला वाटतं असं होत नाही की जमीन पाण्याखाली गेली आणि पैसे मिळत नाही, असं शक्यतो होत नाही। चुकून वाकून काही होत असतं, किंवा मी सांगितल्याप्रमाणे आता हातनूरमध्ये गाळ त्याच्यामध्ये आता 40% भरला गेला आहे, त्यामुळे पाणी बाहेर पडतं आहे। म्हणजे सुरुवातीला धरण झालं त्यावेळेला जमिनी ॲक्विशन झालेल्या नव्हत्या कारण खोल होतं पाणी, पण आता ते उथळ झाल्यामुळे पाणी सगळं बाहेर पडतं आहे आणि त्यामुळे मग ज्या जमिनीमध्ये पाणी असतं पण त्यांचं मला ॲक्विशन आताही करावं लागतं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये, जळगावमध्ये सुद्धा, आणि अनेक ठिकाणचा त्याचा प्रश्न आहे। आणि म्हणून मला वाटतं जर असं कुठे असेल की आता जमिनीत पाणी अजून बाहेर जातं आहे, जमिनी ॲक्विशन करण्याची गरज आहे, तर मग आम्ही ते करू ना। आणि त्यात तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर कोणी काही दोषी असेल, दोषीचा विषयच नाही आहे, कारण मला कल्पना आहे, मी सुद्धा धरणग्रस्त आहे, त्यामुळे मला असं वाटतं की जी सत्यता असेल ती पडताळून पाहून शेतकऱ्यांना तात्काळ आम्ही त्याचा मोबदला देऊ। आधी म्हणजे ज्यांच्या शेतकऱ्यांचं आधी अधिग्रहण झालेलं आहे, ज्यांच्याकडे पाणीच आलं नाही आहे किंवा आता ज्यांची जमीन अजूनही पाण्याखाली आहे, या सगळ्या संदर्भात चौकशी लावणार आपण। मी निश्चित तेच सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आत्ताच मी ईडींना, तुम्हीच मला सांगितलं, ईडी माझ्यासमोर उभे होते म्हणून मी त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं मला ही बातमी कळालेली आहे आणि मी त्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलेलं आहे। मला वाटतं 2-3 दिवसामध्ये हा रिपोर्ट येईल आणि मग त्यानंतर काय कारवाई असेल किंवा पुढे शेतकऱ्यांना कसं कॉम्पन्सेट देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव हा मान्य करू। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर गिरीशजी महाजन आपल्याशी बोलत होते आणि नक्कीच त्यांनी चौकशीचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि निश्चितच 2 ते 3 दिवसामध्ये या संदर्भात रिपोर्ट आल्याच्यानंतर निश्चितच कारवाई करू असे देखील त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।